वोटिंगचा या ठिकाणी गाड्यांचं कसून तपासणी करण्यात येते। पोलिसांतर्फे नाकाबंदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय 4 चाकी वाहनांची या ठिकाणी कसून तपासणी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी करत आहेत। सोबत त्यांचा स्टाफ आहे। या ठिकाणी आपण पाहतोय केरळ या ठिकाणाहून देखील पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। केरळ येथील आहेत, ते सशस्त्र बलातील आहेत। आपण पाहतोय मोठी मोठी वाहनं या ठिकाणी पोलिसांतर्फे तपासण्यात येत आहेत। केरळ आर्म पोलीस म्हणजे केरळ सशस्त्र पोलीस ते आहेत आणि यांच्यामार्फत या ठिकाणी कसून तपासणी जी आहे ती करण्यात येते। या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक तवार शशिकांत तवार आहेत। सोबत पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या ठिकाणी आहेत। सर्व वाहनांची कडक अशी तपासणी उद्या होत आहे। कोणत्याही प्रकारचा अनधिकृत कृत्य या ठिकाणी होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येते। जी 4 चाकी वाहनं आहेत, सोबतच जी परमिटची मोठी वाहनं आहेत, अशा सर्व वाहनांची तपासणी या ठिकाणी करण्यात येते। हो या इकडं ना आपल्यासोबत या ठिकाणी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी तपासणी सुरू आहे? आपल्यासोबत या ठिकाणी आपण पहिल्यांदाच पाहतोय की केरळ इथून सशस्त्र पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेला आहे। कशा प्रकारे आपण या ठिकाणी काम सुरू आहे? आपण विधानसभा निवडणूक अनुषंगाने काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा त्यामध्ये अवैध दारू व पैसा असा काही प्रकार मिळू नये म्हणून या ठिकाणी कसून चौकशी चालू आहे। या निष्पक्षपणे शांततेत पार पडेल। आतापर्यंत काही कारवाई आपल्यामार्फत करण्यात आली आहे का? भरपूर कारवाई करण्यात आलेली आहेत आतापर्यंत। अवैध दारू वगैरे किती लाखांचा माल आतापर्यंत आपण, किती रकमेचा? 1 लाखाच्या वर आम्ही माल जप्त केला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं की अवैध दारूचा 1 लाखांपेक्षा अधिकचा माल या ठिकाणी पोलिसांनी जप्त केल्याचा आजपर्यंत त्यांनी सांगितलेला आहे। आजपर्यंत त्यांनी 1 लाख रुपयाच्या आसपासचा माल या ठिकाणी त्यांनी जप्त केलेला आहे। अशा प्रकारे आपण पाहतोय की कसून तपासणी जी आहे ती या सशस्त्र पोलीस दलामार्फत केली जाते। या ठिकाणी आपण गोलाई चौक भूम हा जो भूम शहरातील मुख्य चौक आहे या ठिकाणी आपण आहोत। ही कारवाई या ठिकाणी करण्यात येते नाकाबंदी करून। या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांमार्फत प्रत्येक गाडीची 4 चाकी वाहनाची कसून तपासणी या ठिकाणी केली जाते। पोलिसांच्या मार्फत भूम शहरातील गोलाई चौकात या ठिकाणी
चौकशी सुरू आहे। वाहनं या ठिकाणी कसून तपासली जात आहेत। उद्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आणि याच अनुषंगानं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये। सोबतच आपण पाहतोय की या ठिकाणी कोणतेही मद्य या ठिकाणी ड्राय डे डिक्लेअर केले असल्यामुळे या ठिकाणी मद्य वाहतूक होऊ नये। सोबतच कोणत्याही प्रकारे या ठिकाणी मतदाराला आकर्षित करणारं आमिष दाखवणाऱ्या गोष्टी म्हणजे पैसा असेल, इतर कोणत्या आमिष दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी असतील त्या यातून वाहतूक होऊ नये याकरिता आपण पाहतोय की नाकाबंदी या ठिकाणी करून कसून चौकशी सुरू आहे। अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू फोर्टला फॉलो करा। धन्यवाद।